पुळूस जिल्हा परिषद केंद्र शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना झाली। पुळूस शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्षपदी सचिन देविदास कांबळे तर नूतन उपाध्यक्षपदी अब्बास तय्यब मुलानी यांची बिनविरोध निवड झाली आहे। सदस्य नव्याने निवड करण्यात आली। यावेळी पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नेते मंडळी व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी विद्यार्थी, गावातील नागरिक व ग्रामस्थ, सर्व माता, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आम्हाला जे सहकार्य केलं व शालेय विकासासाठी आमची बिनविरोध निवड केली, शैक्षणिक क्षेत्रात सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी व उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य हे सर्वांचे ऋणी राहील। आम्हाला दिलेल्या पदाचा पुरेपूर वापर करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळूसची सर्व पातळीवरील कामे निस्वार्थपणे करीन अशी ग्वाही नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली आहे। यावेळी सरपंच विश्वास महाडिक, प्रभाकर गावडे, रतिलाल गावडे, मोहन खरात, लक्ष्मण पांढरे, प्रभाकर शेंडगे, विश्वास पांढरे, मोहन गावडे, अश्रुभान येळे, सदाशिव महमाने, बंडू बाबर, दत्तात्रय पांढरे, लक्ष्मण लोमटे, नागनाथ वाघमोडे, दिलावर मुलानी, अण्णासाहेब शेंडगे, विठ्ठल पांढरे, सतीश बाबर, विनायक पाटील, अल्ताफ मुलानी, नवनाथ गोरे, विकास तरटे, राजू महामुनी, अभिजित देवकते, संताजी भोसले, महादेव येळे, दादा वाघमोडे, मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड, शिक्षक नारायण माडे, गजेंद्र क्षीरसागर, सिकिंदर पवार, सुधाकर साबळे, राजकुमार राठोड व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।